तर इकडे महाडमधल्या सावित्री नदीत तब्बल 19 तासांनंतरही बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू आहे। वाहून गेलेल्या दोन्ही एसटी बसेस शोधण्याकरता एनडीआरएफच्या 3 पथकांकडून युद्धपातळीवरती प्रयत्न सुरू आहेत। अजूनपर्यंत एकही प्रवासी शोधण्यात यश आलेलं नाही। सापडलेले 2 मृतदेह महाडच्या दुर्घटनेमधले नसल्याचं स्पष्ट झालं। जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळी दिलेली माहिती चुकीची असल्याचं पुढे आलंय। सापडलेले दोन्ही मृतदेह दुसऱ्या घटनेतले असल्याचं समजतंय। नदीला आलेला पूर आणि सततच्या पावसानं बचाव कार्यात अडथळे येत आहेत। तसंच आता अंधार पडत चाललाय, त्यामुळे बचत कार्य आणखीनच आव्हानात्मक होणार आहे। दोन्ही बसेसमधले तब्बल 22 प्रवासी आहेत अशी माहिती आहे। तसंच काही तवेरासारखी छोटी वाहनं देखील या पुलावरून जात असताना नदीत वाहून गेल्याची भीती आहे। त्यामुळे बेपत्ता प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। नौदलाची 2, तटरक्षक दलाची 2 अशी 4 हेलिकॉप्टर्स या ठिकाणी बचाव कार्य करतायत। जवळपास 160 जवान 12 बोटींच्या मदतीने या ठिकाणी काम करतायत। नौदलाचे पाणबुडे देखील आता बचाव कार्यात सहभागी झालेत। वाहून गेलेल्या एसटी बसेसचा आंबेच्या खाडीपर्यंत शोध घेतला जातोय। या संदर्भात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी एनडीआरएफच्या डेप्युटी कमांडर यांच्याशी केलेली ही बातचीत पाहूया। महाड इथल्या रेस्क्यू ऑपरेशन संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी एनडीआरएफचे डेप्युटी कमांडर पंडित इतापे सर आहेत। सर, कशा पद्धतीनं आतापर्यंत रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं, परंतु यामध्ये यश आलेलं दिसून येत नाही। जवळपास आता अंधार होत चाललेला आहे, 18-19 तास उलटून गेलेले आहेत, तरी देखील एनडीआरएफला यश आलेलं नाही। नेमकं काय कारणं आहेत, कोणते अडथळे या ठिकाणी दिसत आहेत तुम्हाला? एनडीआरएफने आपल्या परीने प्रयत्नाची पराकाष्ठा केलेली आहे। सकाळी आमची 10 वाजता टीम आली, त्यानंतर एनडीआरएफचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे। पहिल्यांदा इथं आल्यानंतर पाण्याचा फ्लो खूप होता। आमची एक बोट जवळजवळ कॅप्साईज झाली होती। त्याच्यानंतर पुन्हाही आम्ही तेवढ्याच जिद्दीने आणि उमेदीने इथे रेस्क्यू ऑपरेशन चालू ठेवलं होतं। दुसऱ्या टीम आल्यानंतर आम्ही नदीच्या दोन्ही साईडनं पुढे आम्हाला काही स्ट्रेस मिळतो आहे का किंवा काही पुरावा मिळतो आहे का याच्यासाठी आम्ही ऑब्झर्वेशन्स केले बोट घेऊन, IRB घेऊन, पण आम्हाला तिथे आत्तापर्यंत तरी काही तशा प्रकारचे पुरावा सापडलेला नाही आहे। आत्ता पण नदीच्या खालच्या बाजूला बोट्स आहेत, IRB सर्च ऑपरेशन चालू आहे। दुसऱ्या बाजूला परत एकदा आम्ही आमचे IRB आणि डीप डायव्हर्स घेऊन नदीच्या पात्रामध्ये जिथे बोट बस बुडालेली आहे पाण्यामध्ये त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला, पण तिथे बोट स्टॅबिलाइज होऊ शकत नाही। त्याच्यानंतर मग आम्ही लोकल अथॉरिटीशी थोडे कन्सल्ट करून आणि त्यांच्याकडनं गळ, आपण मराठीमध्ये गळ म्हणतो त्याला, मोठ्या साईजचे, आणि एक मॅग्नेट्स आपण मागवलेले आहेत। गळ आपण वापरून बस आपल्याला गळाला लागते का, सापडली जाते का याचा प्रयत्न केला। आता आपण मॅग्नेटच्या सहाय्याने बसचं लोकेशन सापडण्याचा प्रयत्न करत आहोत। शोधकार्य जे आहे ते कशा पद्धतीनं राहणार आहे? रात्रभर हे शोधकार्य सुरू राहणार आहे की उद्या दिवस उजाडल्यानंतर हे शोधकार्य सुरू करणार आहे? प्रयत्न तर राहील शोधकार्य पुढे चालू ठेवायचा, पण त्या वेळची जी परिस्थिती आहे त्या वेळेचा निर्णय अवलंबून घेतला जाईल। पण एक गोष्टीचा ॲश्युरन्स आहे, बस काढल्यानंतरच एनडीआरएफची टीम परत जाईल। आता अंधार पडत आला असला तरी शोधकार्य जे आहे ते सुरूच ठेवलं जाणार आहे। परिस्थितीनुसार हे सर्व निर्णय घेतले जातील, परंतु सर्व बसेस ज्या आहेत, 2 बसेस पडलेल्या आहेत, त्या काढल्याशिवाय एनडीआरएफची टीम मागे जाणार नाही आणि हे शोधकार्य जे आहे सुरूच ठेवणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।